देशभरात उद्या युद्धाच्या तयारीबाबत मॉकड्रिल होत आहे। देशातील मॉकड्रिल तयारीचा आढावा पूर्ण केंद्रीय गृह सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडून या संदर्भातला आढावा घेतलाय। तर मॉकड्रिल तयारी आढाव्याची बैठक संपलेली आहे। तर यावेळी या बैठकीत नेमकं काय झालेलं आहे पाहूया। नागरी संरक्षण आस्थापनांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला। देशातील मॉकड्रिल तयारीचा आढावा पूर्ण झालेला आहे। दिल्लीत त्या संदर्भातली बैठकही पार पडलेली आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो की अनेक महत्त्वाच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत। ती म्हणजेच नागरी संरक्षण आस्थापनांच्या स्थितीचा आढावा, सध्याची उपकरणं कार्यरत आहेत का याची चाचपणी करा, लोकांना कसं प्रशिक्षण द्यायचं याचा आढावा घेण्यात आलाय। हवाई हल्ल्याच्या सायरनचं अनुसरण कसं करावं, ब्लॅकआउट परिस्थितीत काय करायचं, या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, नेमकं या बैठकीत काय सूचना देण्यात आल्या? बैठकीत आपण बघतोय ज्या वेगवेगळ्या ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत तेही उपस्थित होते आणि तिथे जे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स लेवलवरती सगळी तयारी सुरू करून ठेवावी असंही सांगण्यात आलं आहे। आपण बघितलं तर या बैठकीत जे आहे वेगवेगळे ज्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या कलेक्टर्स आहेत किंवा जे दुसरे एरियाज आहेत, सिव्हिल डिफेन्स एरियाज आहेत, सिव्हिल एरियाज जे आहेत तिथे कशा प्रकाराने ही मॉक ड्रिल केली जाणार त्या सगळ्या गोष्टींची जी आहे एक इन्स्ट्रक्शन्स दिले गेलेत, निर्देश दिले गेलेत। सिव्हिल डिफेन्स इन्स्टॉलेशन चा एक पूर्ण कसा एक सेटअप असेल त्या सगळ्यांना घेऊन जे आहेत एक निर्देश देण्यात आला आहे। सगळ्या जे अपॅरेटस आहे तेच चालू राहणार असं समजून येत आहे। इतकंच नव्हे तर वेगळ्या वेगळ्या लोकांना कशा प्रकारची ट्रेनिंग द्यावी ह्याच्यावरही बोलणं झालं आहे। फोकस म्हणजे 2-3 गोष्टीवरती फोकस आहे। ते आहे एअर रेड सायरन, ज्याला फॉलो कसं करायचं, म्हणजे सायरन वाजलं तर नागरिकांनी कसं त्याला रिस्पॉन्ड करावं, कसं त्याला रिॲक्ट करावं त्याच्यावरती एक फोकस असेल। बरोबरच दुसरा फोकस म्हणजे ब्लॅकआउट सिच्युएशनला कसं रेडी व्हायचं, तेव्हा काय करायचं त्याच्यावरती एक जे आहे एक रिस्पॉन्स टीम सांगितलं गेलंय। तसंच फर्स्ट एडची तयारी म्हणजे लगेच काही एक झालं तर प्राथमिक उपचारासाठी काय एक सेटअप प्रत्येक माणसाने आपल्या आपल्या घरी रेडी करून ठेवावे आणि तोच टॉर्च घर कसं असणार, घरी टॉर्च घर कसं असायला पाहिजे त्या सगळ्यांना गोष्टी जे आहे सांगितलं गेलं आहे। कॅन्डल्स म्हणजे मोमबत्त्या माणसांनी रेडी ठेवावे, कारण की इलेक्ट्रॉनिक फेलियर ही होऊ शकतं। तर या सगळ्या गोष्टींना घेऊन एक निर्देश दिला गेला आहे। 244 असे वेगवेगळे जिल्हे आहेत, लोकेशन आहेत जे संवेदनशील आहेत, सेन्सिटिव्ह आहेत। वेस्टर्न फ्रंटल एरियाज आपण जास्त बघतोय या सगळ्यांमध्ये, त्या सगळ्यांना घेऊन हे निर्देश देण्यात आला आहे। निश्चित उर्वशी, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय देशातील मॉकड्रिल तयारीच्या आढाव्याची बैठक जी आहे ती पूर्ण झालेली आहे।